नवनाथ दत्तू कुंभार, ग्रामपंचायत सदस्य आहे मी पळस मंडळाचा. बरेच पहिले मी भाजपमध्ये काम करत होतो. आता अर्जुनदादाच्या नेतृत्वात मी तुतारी वाजवणारा माणूस या पक्षात प्रवेश केला आहे. शरदचंद्र पवार साहेबाचा पक्ष आहे. आता दादा एक उमलतं नेतृत्व आहे, त्यामुळे मी ते प्रवेश केलेला आहे. त्यांना काही जी आश्वासनं दिलेली आहेत त्याबद्दल मी सहमती आहे. मी पाठीमागे बोललो की दादांचं एक उमलतं नेतृत्व आहे, दादाच्या अंडर काम करायला मला आवडेल. तर काय आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचं एकूण तालुक्यात तुमच्या गावात वातावरण कसं आहे, निकाल कसा असेल? पळस मंडळ गावातून जास्तीत जास्त दादाला 75 ते 80% मतदान होईल. ठीक आहे, तुम्ही 75% 80% मतदान होईल असं बोलला आहे, परंतु एकूण गावाची लोकसंख्या किती आहे? 2200. ठीक आहे. काय इथंच तुमच्या उमेदवारांसमोर इथं कुठलं आव्हान वगैरे आहे का? आता मोठा पक्ष आहे इथं. आता बघितलं, आता महापालिका निवडणुकी बघितले, लक्ष्मी दर्शन वगैरे आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळेल. असं काय आपल्या तालुक्यात घडेल का? काय नाही काय पैसे वगैरे नाहीत का? वाटप वगैरे होणार नाही? इतर वाटप झाले तरी जनता दादांच्या मागे आहे. अगदी चांगल्या प्रकारचं वातावरण आमच्या गावामध्ये आहे आणि आम्ही विकासाच्या दृष्टीने काम करतो. आम्ही इतर माणसाच्या मागे आम्ही जात नाही. त्यामुळे आमच्या गावातून अर्जुनदादा आणि सोनालीताईंना भरपूर मताधिक्य होईल. जवळजवळ 75-80% मतदान नवा कुंभाराने आम्ही दिलेलं हे वचन आम्ही पूर्ण करू. संपूर्ण युवक आमच्या पाठीशी आहेत. सर्वांच्या मतानं आम्ही आमच्या गावचं मतदान 100% केल्याशिवाय राहणार नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद मोहिते पाटलाचंच गट सत्तेवर बसल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव अनिता बापूराव खिलारे, राहणार पळस मंडळ. काय आता तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहे, कसं वातावरण आहे गावातमध्ये? एक नंबर. आणि दादांचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे कसा आहे, आणि दादांना पण माहिती आहे. मी बचत गटात अध्यक्ष होती त्यावेळेस दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि जिथं तिथं दादा आम्हाला आता वेळ आली की पण दादांना सहकार्य करायची? 100% निवडून येणार, झेंडा लावून. तालुक्यातलं ही चांगलं वातावरण आहे आणि गावातही एक नंबरचं वातावरण आहे. परिस्थिती आहे आता तुम्ही बघतायच की चालू पदावलं लोक म्हणजे ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये असताना सुद्धा ही राष्ट्रवादीत प्रवेश करायला लागले. म्हणजे त्यांना कळून चुकते की बाबा इकडं ह्या गटाशिवाय पर्याय नाही, असा विषय आहे. भरपूर निधी दिलेला आहे, मोहिते पाटलांनी दिलेला निधी. बाकीचं बमकाच काय बी उठवत असतात, पण पहिल्यापासून मोहिते पाटलांना आमच्या आजोबा पंजोबापासून मोहिते पाटलांनी भरपूर निधी दिलेला आहे या गावाला.